मंत्र्यांचे पीए आणि ओएसडी नेमण्यावरून फडणवीसांनी घेतलेल्या भूमिकेचं संजय राऊतांनी स्वागत केलं। ओएसडी नेमताना तो फिक्सर असू नये अशा स्पष्ट सूचना फडणवीसांनी मंत्र्यांना दिल्या आहेत। अशा 16 व्यक्तींचे प्रस्ताव फडणवीसांनी नाकारल्याचीही माहिती संजय राऊत यांनी दिली आहे। राज्यातल्या मंत्र्यांच्या जवळ 16 फिक्सर असल्याचा आरोप संजय राऊतांनी केलाय। यातले 13 फिक्सर शिंदेंच्या मंत्र्यांच्या जवळचे तर 3 फिक्सर अजित पवारांच्या मंत्र्यांच्या जवळचे असल्याचा दावा संजय राऊतांनी केलाय। ओएसडी आणि पीए नेमण्याचा अधिकार मंत्र्यांचाच आहे असं वक्तव्य करत कालच फडणवीसांनी आपल्या सहकारी मंत्र्यांना इशारा दिला होता। याचं संजय राऊतांनीही कौतुक केले। आतापर्यंत माझ्याकडे 125च्या जवळपास नावं आली, त्यातली 109 नावं मी क्लिअर केलेली आहेत। उर्वरित नावं मी क्लिअर केली नाहीत, कारण कुठल्या ना कुठला आरोप त्यांच्यावर आहे, कुठली ना कुठली चौकशी चाललेली आहे किंवा मंत्रालयामध्ये त्यांच्याबद्दल परसेप्शन हे फिक्सरचं आहे। कोणी नाराज झालं तरीही मी अशाला मान्यता देणार नाही। जी यादी आली मंत्र्यांकडून त्यातले 16 जण हे दलाल आणि फिक्सर होते। पण त्या मंत्र्यांनी आपला ओएसडी किंवा पीए म्हणून अशा फिक्सरची नावं पाठवली, ती तुम्ही जाहीर करा। नाही मी नावं देईन, माझ्याकडे नावं 16 जणांची आहेत। 16च्या 16 13 शिंद्यांचे आहेत आणि उरलेले जे आहेत ते अजित पवार गटात। पण ह्या सगळ्यांचे जे फिक्सर पीए आणि ओएसडी होते त्यांना रोखल्याबद्दल आणि महाराष्ट्राचं संभाव्य नुकसान टाळल्याबद्दल मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं अभिनंदन करतो। अंबादास दानवेंनी काही मंत्र्यांचे पीए दलाली करत असल्याचा आरोप केलाय, तर काही लोकांना मंत्र्यांपासून लांब ठेवणं गरजेचं असतं असं वक्तव्य मंत्री प्रताप सरनाईक यांनी केलंय। कित्येक मंत्र्यांचे जे पीए असेल ओएसडी असेल हे दलालीचं काम करत होते। आता धनंजय मुंडे प्रकरणातून लक्षात आलेलं आहे की कशा पद्धतीनं दलाली कोणते ओएसडी कोणते खरं तर येईल नाव आता अधिवेशनात आणू आम्ही। काही जे पीएचडी किंवा पीए किंवा पीएस यांच्याबाबत मंत्रालयामध्ये काही नाराजी असेल आणि ते वेगळ्या प्रकारचं काम करत असेल, जेणेकरून सरकारवर त्या माध्यमातून जर विरोधी पक्षाच्या वतीने ताशेरे ओढले जात असेल तर अशा काही लोकांना मंत्र्यांपासून लांब ठेवणं गरजेचं आहे आणि त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी तो जर निर्णय घेतला असेल तर त्या निर्णयाचं मी स्वागत करतो।